भाऊ आणि बहीण एक हृदयस्पर्शी कथा. एका छोट्या गावात आर्या आणि तिचा भाऊ अमीर राहायचे. आई वडिलांचं प्रेम दोघांवर सारखं होतं, पण आर्यासाठी तिचा भाऊ म्हणजे सगळं जगत होता. शाळेला जाताना समीर नेहमी आर्याचा हात धरून चालायचा. पावसात ती ओलसर होऊ नये म्हणून स्वतः भिजायचा आणि तिच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत तिचा सुपरहिरो बनायचा. काळ पुढे सरकला. दोघं मोठे झाले. जीवनाच्या वाट्या वेगळ्या झाल्या. आर्या नोकरीसाठी शहरात गेली आणि समीर गावातच राहिला. पण एक गोष्ट मात्र बदलली नाही, बहिणीची ओढ आणि भावाचा जिव्हाळा. दरवर्षी रक्षाबंधनाला आर्या शहरातून धावत गावात यायची. समीरच्या हातावर राखी बांधताना तिच्या डोळ्यात अश्रू आणि हसरा चेहरा असायचा. ती म्हणायची, भाऊ तू माझं कवच आहेस, माझं रक्षण तुझ्या प्रेमात आहे. आणि समीर उत्तर द्यायचा, आर्या राखी फक्त धागा नाही, ती माझ्या जबाबदारीचा आशीर्वाद आहे. एक दिवस समीरला दूरच्या ठिकाणी नोकरी लागली. दोघं दूर झाले, पण प्रत्येक राखीला दोघे एकमेकांना आठवण करून हसत होते. कथा इथे संपत नाही, कारण भाऊ बहिणीचं नातं कधीच संपत नाही. ते अंतराने वेगळे होते, पण हृदयाने सदैव एकत्र राहत होते. कथाचा शेवट संदेश, भाऊ बहीण हे नातं म्हणजे शब्दांच्या पलीकडचं नातं आहे. ना करार ना वचन, फक्त निर्मळ प्रेम आणि निस्वार्थ जिव्हाळा.